टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। चंद्रकांत धोत्रे यांचं काल मुंबईतल्या आमदार निवास येथे तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालेलं आहे। खरं तर आमदार निवासमध्ये मुक्कामी असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यानंतर त्यांचा जो आहे तो या ठिकाणी मृत्यू झाला। खरं तर कुटुंबीय आपल्या सोबत आहेत धोत्रे यांचे, नक्की काय घटना घडली ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय प्रकार नक्की घडलेला आहे, काल काय घटना घडली वडिलांबरोबर? वडिलांना थोडा त्रास होत होता, मग ते आमचे मोठे बंधू अनिल धोत्रे म्हणून होते, त्यांनी 108ला वारंवार फोन करायला होते, पण ॲम्ब्युलन्सची काय पत्ताच लागे नाही। मग शेवटी थोड्या वेळाने आपल्या डिपार्टमेंटची पोलिसांची गाडी आली, त्यात वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं, पण नेत असताना वडिलाचा मृत्यू घोषित असं दवाखान्यात सांगितलं आलं मला। पण मग ॲम्ब्युलन्स वेळेत आली नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला का, काय नक्की प्रकार? ॲम्ब्युलन्स जर राहिलेच ते वेळेस तर वडिलाचा प्राण वाचला असता माझ्या। आज आमचे वडील आमच्यातनं निघून गेले। आज एवढी मोठी आपली भाजपची सरकार आहे, गेली ते दिल्लीपर्यंत सरकार आहे, पण आपल्या आमदार निवासापाशी आपलं एक ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे। गोरगरीब नागरिक काही कामानिमित्त येतात मुंबईला, काही कामाचे गोरगरिबांच्या कामासाठी, पण ते ॲम्ब्युलन्स राहिले की आज वडिलाचं कसं माझं दुःख निधन झालं तसं दुसऱ्याचं होऊ नये, हेच आमची सरकारला कळकळीची विनंती आहे। काय नक्की किती वेळ हा प्रयत्न चालू होता ॲम्ब्युलन्स बोलवण्याचा आणि किती वेळामध्ये हे सर्व प्रकार घडलेले आहे? काय वेळ काय साधारण किती वेळ गेला आहे सगळ्यांना? एक तासभर वेळ गेला तसं सारखं घडी मी कॉल लावत होतो 108ला फोन लावतो। इथनं बिल आम्ही सोलापूरातनं ट्राय करत होतो की ॲम्ब्युलन्स बघा येतं म्हणून काय शेवटी आलेच नाही। शेवटी डिपार्टमेंटची आपली पोलिसांच्या मदतीने आम्ही दवाखान्यात नेण्यात प्रयत्न केला, पण 108वाल्यांनी असं सांगितलं तुम्हाला की आम्ही येतोय असं, की बोलणंच नाही झालं किंवा काय नक्की परिस्थिती होती? मग सारखं वारंवार फोन करतो, आम्ही येतो म्हणत होते, पण काय ॲम्ब्युलन्सची गाडी काय तिथं वेळेवर पोचले नसल्यामुळे ना मग पोलिसाची गाडीमध्ये वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं आणि वाटेतच त्यांचा मृत्यू घोषित झाला। पण पाहतो त्यांचे नातेवाईक सुद्धा आणखी आहेत तिथे। काय नक्की प्रकार घडला? तुम्हाला तुमचे जे नातेवाईक तिकडे आहेत त्यांनी काय माहिती दिलेली आहे किंवा तुम्ही इथून कशा पद्धतीचे प्रयत्न केले होते? काय नक्की प्रकार आहे? आमचे जे मोठे बंधू होते ते गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या कामानिमित्त आमदार निवासला जाऊन तिथले प्रश्न, सार्वजनिक जे प्रश्न आहेत ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न करीत असतात। पण आज हाडाचा कार्यकर्ता जे होतं त्यालाच तुम्ही हाडाच्या कार्यकर्त्यालाच प्राथमिक उपचार केंद्र जे मिळायला पाहिजे होतं किंवा जी ॲम्ब्युलन्सची सेवा सरकारतर्फे देण्यात यावी तेच वेळेवर नाही आलं। आणि 108ला आम्ही जेव्हा कॉल करतो नॉट रिचेबल किंवा रेंजच लागत नाही त्यांचं, हे सरकारची जे 108ची स्कीम आहे ते कुठं आणि कधी संपणार हे काय कळणार नाही। त्यांच्यामुळे नागरिक संपण्याच्या वाट्यावर आलेले आहेत। तरी सरकारला आमची नम्र विनंती आहे, जे तुमचं 108 डायल झालेलं नंबर आहे ते योग्य सेवा देते का नाही हे तपासून बघणे हे सरकारचं काम आहे। पण मग काय तुमची यापुढची मागणी आहे प्रशासनाकडे? आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे, जे नागरिक जे स्वतःच्या गोरगरीब जनता किंवा स्वतःच्या प्रश्नासाठी आमदारांकडं किंवा मंत्रालयामध्ये जे कामं घेऊन जातात त्यांचे कामं वेळेवर व्हावे आणि त्यांच्या असे जे दुःखद घटना घडलेले आहेत किंवा त्यांना जे उपचार मिळाला पाहिजे प्राथमिक उपचार ते तिथं उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्यातला माणूस हिरावून गेलेला आहे। तुम्ही काहीतरी मागणी करत होतात की काय तिथे व्हावं किंवा काय व्हावं अशा अपेक्षा? नाही, आपल्या आकाशवाणी केंद्रापाशी ॲम्ब्युलन्स तिथं राहावं, 24 तास राहावं, की असं की आपले वैयक्तिक पथक असावं, डॉक्टर लोक असावं। हे आता वडिलाला कसं झालं त्रास तसं दुसऱ्याला कुठल्याही नागरिकाला होऊ नये आपल्या महाराष्ट्राचं, हे आमची हेच प्रयत्न आहे। आपण पाहतोय खरं तर 108 ॲम्ब्युलन्स जो आहे तो या ठिकाणी कॉल सातत्याने केला जात होता, मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही असा दावा जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचा वाटेतच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात येते। खरं तर ॲम्ब्युलन्स शेवटपर्यंत पोहोचले नाही, शेवटी पोलिसांच्या गाडीमध्ये घेऊन त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो प्रयत्न देखील अपयशी ठरल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।